13व्या शतकातील एक गोष्ट आहे. नगर जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगाव येथे राहणाऱ्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई या दाम्पत्याला 4 अपत्ये झाली. विठ्ठलरावांनी संन्यास घेऊन संसारात प्रवेश केल्यामुळे संन्यासाची पोरं म्हणून समाजाने त्यांची हेटाळणी केली. ही 4 भावंड म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्तावत. वडिलांकडून आणि वडील भावाकडून ज्ञानेश्वरांनी ज्ञान प्राप्त केले. बुद्धिमान एक पाठी ज्ञानेश्वरांचे महाभारत, भगवद्गीता यांचं पठण झालं. परंतु त्या काळच्या ब्रह्मवृद्धांनी त्या मुलांना व्रतबंधाचा म्हणजेच पुंजीचा अधिकारही नाकारला. म्हणून त्यानंतर त्यांनी पैठणमध्ये आपल्या नव्या आयुष्यात आरंभ केला. पैठणच्या वास्तव्यातील एक कथा सांगतो. त्या काळचे काही दुष्ट लोक या मुलांना हर प्रकारे त्रास देत असत. साराभूती आत्मा अगदी सारखाच आहे. अशा ज्ञानेश्वरांच्या शिकवणीने चिडलेल्या व्यक्तीने विचारलं, आम्ही वेद म्हणतो, हा वेडा आहे, तर यातही मनुष्यासारखाच आत्मा असेल तर याला वेद म्हणता येते. ज्ञानेश्वरांनी त्या वेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, वेद म्हणा. वेड्याने वेद पठण सुरू केले आणि तिथल्या सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. अशीच एक गोष्ट चांगदेव भेटीची. त्यांच्याही कानी या भावंडांचं कौतुक केलं होतं. त्यांना भेटण्यापूर्वी एक पत्र लिहायला सांगितलं. पत्राच्या आरंभी तीर्थरूप द्यावं तर ज्ञानेश्वर वयाने लहान आणि चिरंजीव लिहावं तर अधिकाराने मोठे, म्हणून शेवटी त्यांनी कोरच कागद पत्र म्हणून पाठवला. आणि हे पाहून ज्ञानेश्वर म्हणाले, गुरुना केल्याने चांगदेव कोराच राहिला. आणि त्यांनी त्याच कागदावर 65 ओव्या लिहून पाठवल्या. म्हणजेच त्यांनी चांगदेव 65 केली. त्यात ते म्हणाले, संपूर्ण जगाचा चालक तुमच्या जवळ आहे, त्यापाशी लहान थोर असा भेद नाही. आणि हे उत्तर चांगदेवांना मिळताच ते खूप संतापले आणि ते सर्व शिष्य समुदायाबरोबर वाघावर बसून सर्पाचा चाबूक हातात घेऊन निघाले. आणि त्यांच्या येण्याची वार्ता जेव्हा कानी पडली तेव्हा ही 4ही भावंड ज्या भिंतीवर बसलेली होती त्या भिंतीला ज्ञानदेवांनी आज्ञा केली, संत भेटी देत आहेत, आपण त्यांच्या समोर जायला हवे. आणि काय चमत्कार, ती निर्जीव भिंत त्यांना घेऊन चालू लागली. आणि हे पाहून चांगदेवांचा अभिमान नाहीसा झाला.